आणि तपोवनातल्या वृक्षतोडीवरती नितेश राणेंनी वादग्रस्त ट्विट केलंय। पर्यावरण प्रेमी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसले नाहीत असं ते म्हणालेत। ईदच्या दिवशी पर्यावरण प्रेमी गप्प का असा सवालही नितेश राणेंनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलाय। तपोवनातली वृक्षतोड सध्या चर्चेत आहे। साधुग्राम उभारण्यासाठी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातली काही वृक्ष तोडले जाणार आहेत आणि त्याला पर्यावरण प्रेमींचा प्रचंड विरोध आहे। नाशिककरांनी सुद्धा एकत्र येत या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे आणि विरोधकांनी सुद्धा सरकारच्या या निर्णयावरती आक्षेप घेतलेला आहे। महानगरपालिकेने वृक्षतोडीसाठी काही झाडांवरती खुणा केल्या ही बातमी एबीपी माझाने प्रकाशात आणली आणि त्यानंतर संतापाची तीव्र लाट उसळलेली आहे। सयाजी शिंदे यांनी सुद्धा या वृक्षतोडीला विरोध करत या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। या आंदोलनाला आता जन आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालंय, तर दुसरीकडे नितेश राणे यांनी या वृक्षतोडी संदर्भात वादग्रस्त ट्विट केलेलं आहे। बकरी ईदला पर्यावरण प्रेमी गप्प का असतात, बकरी कापण्याला ते विरोध का करत नाहीत असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। दरम्यान नितेश राणेंच्या वादग्रस्त ट्विटवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मंत्री संजय शिरसाट यांनी नितेश राणेंच्या ट्विटवरती निशाणा साधलाय। पाहूया। बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही। बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पालापाचोळा जो असाच पडतो, अनेक वर्ष राहतो, मी त्यांची बाजू नाही घेत। ईद वगैरे म्हणून नव्हे, त्याला झाडतोड नाही म्हणत। त्याला जी तोडली जाते त्याच्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणात परत पाने येतात आणि झाडाचं मूळ कडक होतं, मजबूत होतं। त्यामुळे मला असं वाटतं झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे। आम्ही पर्यावरणवादी आहोत का, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही। म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत हे कळायला मार्ग देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.